हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची. चला तर मग लगेच सुरू करूया. इथे मी कापड डबल फोल्ड केलेला आहे. यावर मापानुसार मार्किंग करून घेऊया. इथे आपण पॅन्टसाठी लागणारी लांबी घेतलेली आहे. लांबी आहे 37 इंच. वरती बेल्टसाठी 1 इंच मायनस करून लांबी घेतलेली आहे. म्हणजे लांबी मी 36 इंच घेतलेली आहे. त्याला सरळ लाईन करून घेऊया. 2 इंच बॉटम फोल्डिंगसाठी घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 इंचावर राखून घेतलेला आहे आणि सरळ लाईन देऊन घेतलेली आहे. आता वरती कमरेसाठी माप घ्यायचं आहे. जे आपल्या कमरेचा माप असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथे मी कमरेचा चौथा भाग म्हणजे 7.5 इंच प्लस 2 इंच घेत आहे टक्स आणि मार्जिंगसाठी. कमर झाल्यानंतर क्रॉस लेंथ घ्यायची आहे. क्रॉच लेंथसाठी हिपचा चौथा भाग घ्यायचा आहे. हिप आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग 9, त्यात प्लस 2 ऍड करायचे म्हणजे 11 इंच क्रॉच घ्यायचे आहे. इथून पुढे 2 इंच घ्यायचे आहे. आता इथून मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा मध्य घ्यायचा आहे. मध्य आलाय 5.25 इंच. 5.25 वर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे खाली पण आपल्याला 5.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि सरळ लाईन द्यायची आहे. खाली बॉटमसाठी मार्क करायचं आहे. बॉटम आहे 12 इंच. 12च्या अर्धे 6 इंच घ्यायचे आहे. या लाईनच्या दोन्ही बाजूने 3-3 इंच असं मार्क करायचं आहे. आसनाला शेप देऊन घ्यायचा आहे. खाली जी आपण 2 इंच वाढवलेली आहे त्याला पण मार्क करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी असं मार्क करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता आपला हा फ्रंट पार्ट कट झालेला आहे. आता आपण बॅक पार्ट कट करून घेऊया. बघा, हा कापड डबल फोल्ड आहे. त्यावर आपण फ्रंट पार्ट ठेवून घेऊया. प्रकारे बॅक पार्टला वरच्या बाजूने 2 इंच वाढवायचं आहे. 2 इंचावर मार्क करून घेतले. इथे सरळ लाईन देऊन घेऊया आणि फ्रंट पार्टला लाईनवर ठेवून घ्यायचं व्यवस्थित. आसनाच्या पुढे सरळ मार्क करून घ्यायचंय आणि इथून पण एक सरळ लाईन देऊन घ्यायची आहे. इथून पुढे 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. वर बेल्टच्या बाजूने पण 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. तिथून असे एक क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे आपल्याला. आणि इथे आसनाला शेप देऊन घ्यायचा आहे. साइडला मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी 1.5 इंच घेत आहे. तुम्हाला जर पॅन्ट जरा लूज पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंचावर मार्किंग केली तरी चालेल. मी इथे 1.5 इंच घेऊन जोडून घेतलेलं आहे. आता याच मार्किंग नुसार कट करून घ्यायचं आहे. पॅन्टला बॅक साइडचा भाग मोठा असतो म्हणून 2-2 इंच वाढवून घ्यायचं म्हणजे बसायला उठायला कम्फर्टेबल असतं. उरलेल्या कापडमध्ये पॅकेट आणि बेल्ट काढायचा आहे. चला तर आता स्टिचिंग करून घेऊया. हे आहेत दोन्ही पार्ट. आता फ्रंट पार्ट तयार करून घेऊ. आधी आपण फ्रंट पार्टचा आसन तयार करून घेऊया.
इथे आपण बॅक आणि फ्रंटचे आसन जुळवून घेऊया. आता फ्रंट पार्ट घेऊया. फ्रंटला टक्स द्यायचे आहे. त्यासाठी फ्रंट पार्टला फोल्ड करून मध्य काढून घ्यायचं आहे. तिथे टक्स देऊया एक छोटी. टक्ससाठी 4.5 इंच असं घ्यायचं आहे. टक्ससाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली होती. दोन्ही साइडनी अर्धा इंच घेऊन टक्स आखून घ्यायची आहे. दोन्ही बाजूंनी टक्स आखून घ्यायचे आहे. बघा, पाकिटसाठी आपण एक कापड कट करून घेतलेला आहे. त्याची लांबी आहे 22 इंच आणि रुंदी आहे 7 इंच. पुढच्या पार्टला उजव्या साइडला हा कापड ठेवून घ्यायचा आहे. त्याला पिन लावून घेऊया. पॅकेटसाठी आपल्याला वरच्या बाजूने 2.5 इंच आणि खाली 6 इंच असं घ्यायचं आहे. इथून आपण क्रॉस लाईन देऊन घेऊया. आपला हात जाईल इतकी स्पेस असायला पाहिजे. त्या क्रॉस लाईनला शिलाई देऊन घ्यायची आहे. ½ इंच सोडून कट करून घ्यायचं आहे. फॅब्रिकला सरळ करून प्रेस शिलाई देऊन घ्यायची आहे. पॉकेटच्या कापडला आतमधून टर्न करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे अर्धी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याला पिननी सिक्युअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर पॉकेट ज्या साइडने येतो त्या साइडने एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि पॉकेट ओपन असेल त्या साइडनी पण शिलाई देऊन घ्यायची आहे. आपण जे टक्स साठी मार्क केलेलं होतं तिथे टक्स देऊन घ्यायची आहे. दोन्ही बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहे. इथून एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि पॉकेटच्या कापडला एक्स्ट्रा कापड उरलेला असेल तो कट करून घ्यायचा आहे. आता आपण बेल्ट तयार करूया. त्यासाठी एक सरळ पट्टी घ्यायची आहे. पुढच्या साइडनी बेल्ट राहील आणि बॅक साइडनी आपण इलास्टिक लावणार आहोत. कॅनव्हास पट्टी ही 1 इंचाची आहे म्हणून बेल्ट हा मी 3 इंचाचा घेतलेला आहे. एका बाजूने सरळ शिलाई मारून घेऊया. फ्रंट साइडच्या सरळ बाजूने पट्टी ठेवून ती स्टिच करून घेऊया अशा प्रकारे.
त्यानंतर पट्टीला आत दुमडून अशी खाचेतून शिलाई देऊन घ्यायची आहे. आता बॅक पार्ट तयार करूया. तर बघा, आता मी इथे एक सरळ पट्टी घेतलेली आहे. इथे आपल्याला इलास्टिक लावायचं आहे. त्यासाठी ही पट्टी सरळ बाजूने सरळ शिवून घ्यायची आहे. सरळ शिलाई मारून झालं की पट्टीला दुमडून घ्यायचंय आणि परत एक खाचेतनं शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आता मी इलास्टिक घेतलेलं आहे. आता आपल्याला इलास्टिक कमरेपेक्षा हाफ घ्यायचं आहे. म्हणजे कंबर 30 इंच आहे, तर आपल्याला इलास्टिक 15 इंच घ्यायचं आहे. आपण आता इथे इलास्टिक बेल्टच्या आत घालून घेऊया. इलास्टिकला असं दोन्ही बाजूनी पिननी किंवा मग शिलाई देऊन सिक्युअर करून घ्यायचंय. आणि जे गेदर्स आले आहेत त्याला असं ओढून सरळ करून घ्यायचं आहे. इलास्टिकला आपल्याला अशा 2 सरळ शिलाई मारून घ्यायच्या आहे. म्हणजे इलास्टिक व्यवस्थित राहील. आता दोन्ही पार्टला एकत्र करून साइडने जोडून घ्यायचं आहे. सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. बॉटमला आपल्याला कट ठेवायचे आहे. त्यासाठी आपल्याला 3.5 इंच सोडून शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी. आता आपल्याला मधल्या भागाला पण शिलाई मारून घ्यायचंय. तर आपण मध्य भागातनच शिलाई मारू. म्हणजे एका पायाला आधी मारून घेऊया मधातनं आणि मग नंतर दुसऱ्या पायाला मारून घेऊया. आता आपण बॉटमला शिलाई मारूया. आधी आपण बॉटमला अर्धा इंच घेऊन शिलाई मारून घेऊया. आता आपल्याला बॉटमला कट करून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे मी सरळ बाजूने फोल्ड करून अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. दोन्ही बाजूंनी अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पॅन्टला सरळ करून घ्यायचं आहे
आणि जी बॉटमला शिलाई दिलेली आहे त्याची टोक अशी काढून घ्यायची आहे. काहीतरी टोकदार टाकून असं नोक काढून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा अशी सरळ एक स्टिच दिली तरीही चालेल. मी इथे स्टिच देऊन घेत आहे. आपल्याला हे दोन्ही पायांना करून घ्यायचं आहे. आणि ही तयार झाली आपली पॅन्ट. घरच्या घरी तयार केलेली आणि एकदम परफेक्ट फिट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच भन्नाट कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहत रहा माझ्या चॅनलवर. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.